नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपले सहज शिक्षण शिकू या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते। आज आपण इयत्ता 6वी इंग्रजी विषयातील पहिल्या युनिटमधील तिसरा पाठ द वाईल्ड बोअर अँड द फॉक्स म्हणजेच रानडुक्कर आणि कोल्हा यांची गोष्ट समजून घेणार आहोत। चला तर मित्रांनो, गोष्टीला सुरुवात करूया। One day, a wild boar was sharpening his tusk against the bark of a tree. एके दिवशी रानडुक्कर झाडाच्या बुध्यावर आपल्या सुळ्यांना घासून धारदार करीत होता। He was doing it very carefully. तो ते काम अत्यंत काळजीपूर्वक करीत होता। There lived a fox in the same forest. त्याच जंगलामध्ये एक कोल्हा राहत होता। He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. तो जंगलातील इतर प्राण्यांची मजा आणण्यासाठी नेहमी संधी शोधत असे। When he saw the wild boar, he decided to tease him. जेव्हा त्याने रानडुकराला पाहिले तेव्हा त्याने ठरवलं आपण त्याला चिडवायचं। He began to walk around the trees, looking left and right and up and down. म्हणून तो झाडांच्या अवतीभोवती फिरू लागला, तसेच तो डावीकडे आणि उजवीकडे तसेच वर आणि खाली पाहत फिरू लागला। He also began to act as if he was really scared. मी खूपच घाबरलेलो आहे असे तो रानडुकराला दाखवू लागला। But the boar did not pay any attention to him. परंतु रानडुकराने त्याच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही। He kept right on with his work. त्याने आपले काम व्यवस्थित चालू ठेवले। At last, the fox said with a grin, "Why are you doing that?" शेवटी दात काढून हसत कोल्हा म्हणाला, तू हे का करत आहेस? I tired very hard, but I did not see any hidden enemy or danger. मी खूप प्रयत्न केला, परंतु मला कोणताही लपलेला शत्रू तसेच धोका जाणवला नाही। True, replied the boar. Just now there may not be any danger. रानडुकराने उत्तर दिले, खरे आहे, आता इथे कोणताही धोका नसेलही। But when it really comes, there won't to be any time to sharpen my tusk. परंतु जेव्हा एखादा शत्रू खरंच आला तेव्हा माझ्या सुळ्यांना धार करण्यासाठी वेळ राहणार नाही। My weapons have to be ready for use then. तेव्हा माझी हत्यारं वापरण्यासाठी सज्ज असली पाहिजे। If I am not ready, I will have to suffer. जर तेव्हा मी सज्ज नसेल तर मला दुःख भोगावी लागेल। This story tells us that it is best to be prepared. मित्रांनो, आपणास ही गोष्ट सांगते की आपण नेहमी परिपूर्ण तयारीतच असलो पाहिजे। Don't leave things to be done at the last minute. शेवटच्या क्षणी सुद्धा ते पूर्ण झाले म्हणून एखादी गोष्ट सोडून देऊ नका। अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण द वाईल्ड बोअर अँड द फॉक्स यांची गोष्ट समजून घेतलेली आहे। धन्यवाद मित्रांनो।